अयोध्येचा राजकुमार असूनही 14 वर्षांचा वनवास संयमाने स्वीकारणारा, संकटांमध्येही धर्माचा मार्ग न सोडणारे दैवत म्हणजे प्रभू श्रीराम. आज त्याच पवित्र अयोध्या नगरीत उभारण्यात आलेल्या या भव्य दिव्य राम मंदिरात बालरूपात विराजमान झालेला रामलल्ला म्हणजे सत्य, धर्म आणि अढळ श्रद्धेचं जणू संगमच. नमस्कार, मी स्नेहप्रवास या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अयोध्या श्री राम मंदिर आणि हनुमानगढी मंदिर यांचे दर्शन आणि संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. शरयू नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं अयोध्या हे उत्तर प्रदेशातील एक शहर आहे. साक्षात प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असल्यामुळे आणि नुकत्याच बांधण्यात आलेल्या राम मंदिरामुळे अयोध्या नगरीत राम भक्तांची कायम वर्दळ असते. आम्ही काशी वाराणसी दर्शनाला आलेलो तेव्हाच अयोध्या दर्शन देखील घेतले. काशीवरून अयोध्येला जाण्यासाठी अशा अनेक उत्तर प्रदेश सरकारी बसेस उपलब्ध असतात. काशी ते अयोध्या बाय रोड सुमारे 220 किलोमीटर अंतर आहे. काशीहून बसने जवळपास 4-5 तासांत तुम्ही अयोध्या राम मंदिर परिसरात पोहोचता. 386 रुपये पर पर्सन बस भाडे आकारले जाते. तर आता आपण रामलल्लाचं दर्शन घ्यायला राम मंदिरात चाललोय. अयोध्या नगरीत उभारलेलं राम मंदिर हे केवळ एक मंदिर नाही, तर कोट्यवधी सनातनींच्या श्रद्धेचं, कारसेवकांच्या संघर्षाचं आणि इतिहासाच्या दीर्घ प्रतीक्षेचं साकार रूप आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी असे बॅरिकेड सर्वत्र बांधण्यात आले आहेत. त्यामुळे कितीही गर्दी असली तरीही गैरसोय होत नाही. दर्शन मार्गामध्ये डाव्या बाजूला प्राचीन सुग्रीव किल्ला मंदिराचे दर्शन घडते. ही प्राचीन वास्तू त्रेतायुगात महाराजा भरत यांनी लंकेच्या विजयानंतर प्रभू श्रीरामांचे अयोध्येत स्वागत करण्यासाठी बांधली होती. नंतर प्रभू श्रीरामांनी वानरराज सुग्रीव यांना अयोध्येत राहण्यासाठी ही जागा दिली. तेव्हापासून ही जागा सुग्रीव किल्ला म्हणून ओळखली जाऊ लागली. प्रभू राम आणि वानरराज सुग्रीव यांच्यातील मैत्री, विश्वास आणि धर्मासाठीची एकजुटता यांचं प्रतीक म्हणजे सुग्रीव किल्ला. रामायणावर आधारित असलेल्या या मंदिराच्या कळसावरील सुबक मूर्त्या विशेष लक्ष वेधून घेतात. आपण पाहू शकता राम मंदिराचं कळस आता दिसू लागलंय. आपल्या जवळील बॅग स्कॅनिंग आणि सिक्युरिटी चेकिंग करून मंदिर परिसरात प्रवेश दिला जातो. तर आता आपण राम मंदिर प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आहोत. कितीही गर्दी असली तरीही अत्यंत कडक आणि शिस्तबद्ध पद्धतीने 4-5 ठिकाणी मल्टीलेअर सिक्युरिटी चेकिंग करूनच मंदिरात दर्शनाला प्रवेश दिला जातो. आपण पाहू शकता मंदिराचं प्रवेशद्वारच इतकं भव्य दिव्य रेखीव आहे. तर राम मंदिर किती सुरेख असेल आणि ते प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्याचा अनुभव किती सुखद असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे अयोध्या राम मंदिरात मोबाईल, कॅमेरे, बॅग्स आणि कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूंना परवानगी नसल्यामुळे त्या सर्व वस्तू मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या या लॉकर्समध्ये जमा कराव्या लागतात. ही लॉकरची सुविधा मंदिर संस्थानातर्फे सर्वांना मोफत दिली जाते. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीवर 2020 साली या भव्य दिव्य राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. 22 जानेवारी 2024 रोजी या मंदिराचे प्राणप्रतिष्ठापन करण्यात आले. हा अद्भुत सोहळा जगभरातील कोट्यवधी सनातनींनी लाईव्ह पाहिला. सुमारे 70 एकरांहून अधिक विस्तीर्ण परिसरात हे राम मंदिर उभारण्यात आले आहे. हे मंदिर 3 मजली असून पारंपरिक नागर वास्तुशैलीत मंदिराची रचना करण्यात आली आहे. राजस्थानातील बन्सी वालुकाश्म आणि संगमरवराचा वापर बांधकामासाठी करण्यात आलाय. मंदिराच्या भिंतींवर सुंदर शिल्पकला आणि रामायणातील प्रसंग अत्यंत बारकाईने कोरण्यात आले आहेत. रामलल्ला म्हणजे भगवान श्रीरामांचं बालरूप, अत्यंत निरागस, शांत आणि दिव्य. रामलल्लाचं निरागस, मनमोहक रूप पाहून मनाला वेगळीच शांती प्राप्त होते. अयोध्येतील या राम मंदिराच्या भिंतींवर आणि मंदिर परिसरातील झाडांवर अनेक वानर वावरताना दिसतात. जणू ते या पवित्र भूमीचे निशब्द रक्षकच आहेत. त्रेतायुगात प्रभू श्रीरामांसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या निस्वार्थ वानरसेनेची झलक आजही या मंदिरात वावरणाऱ्या वानरांना पाहून भासते.
भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम। तेरा पूरन हो सब काम, तेरा पूरन हो सब काम, भजले राम नाम सुखधाम। तुम्ही सकाळी 7 ते 10 वाजेदरम्यान दर्शनाला आलात तर फक्त अर्ध्या तासात दर्शन होते. राम मंदिर परिसरात अजून काही प्रमाणात बांधकाम बाकी आहे. ते पूर्ण झाल्यावर मंदिराचे सौंदर्य आणखीन खुलून दिसेल. वयोवृद्ध नागरिक आणि अपंगांसाठी व्हीलचेअर्सची सोय राम मंदिरात आहे. राम दरबार तसेच रामलल्लाच्या लहान मोठ्या सुंदर मूर्त्या तुम्हाला राम मंदिर परिसरात मिळतील. आता आपण चाललोय प्रभू श्रीरामांचे परमभक्त हनुमानजींच्या दर्शनाला. राम मंदिराच्या बाजूलाच असलेल्या प्राचीन हनुमानगढी मंदिरात हनुमानजी विराजमान आहेत. हनुमान यांनी लंकेवरील विजय आणि प्रभू श्रीरामांच्या अयोध्येला पुनरागमनानंतर याच ठिकाणी वास्तव्य केले होते असे मानले जाते. म्हणून रामाच्या दर्शनापूर्वी हनुमानगढी मंदिरात हनुमानाचे दर्शन घेतले पाहिजे अशी मान्यता आहे. आपण पाहू शकता हनुमानगढी मंदिरात प्रचंड गर्दी असते. उंच टेकडीवर वसलेले हे मंदिर गाठण्यासाठी 76 पायऱ्या चढाव्या लागतात. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे हनुमानगढी मंदिर दर्शनासाठी गर्दी असते तेव्हा काही स्थानिक लोक लवकर शॉर्टकटने दर्शन करून देतो असे म्हणत तुम्हाला लुटण्याचा प्रयत्न करतील. पण तसा शॉर्टकटचा मार्ग उपलब्ध नाही आहे, त्यामुळे त्यांना तुम्ही अजिबात बळी पडू नका. गाभाऱ्यात हनुमानजींच्या बालरूपातील सुंदर मूर्तीचे दर्शन घडते. वाराणसीहून अयोध्येला संध्याकाळी पोहोचल्यावर फक्त 1 रात्र आम्ही अयोध्येला राहिलो होतो आणि सकाळी लवकरच दर्शनाला निघालो होतो. आम्ही इथे एका धर्मशाळेत राहिलो होतो, पण मला तिथला परिसर अजिबात आवडला नाही आणि खूपच अस्वच्छता त्या धर्मशाळेत मला जाणवली. म्हणून ती धर्मशाळा मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही. असा अनुभव आल्यावर वाटतं की खरंच श्री गजानन महाराज संस्थानाचं भक्तनिवास भारतातील सर्व मोठ्या देवस्थानांजवळ बांधले गेले पाहिजे. काशी वाराणसी संपूर्ण दर्शनाचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. तो व्हिडिओ देखील जरूर बघा. आजच्या व्हिडिओबद्दल जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की विचारा. तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.